हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट अशा कढाई पनीरची रेसिपी। तर ही जी कढाई पनीरची रेसिपी आहे ती मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। त्याचबरोबर ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे, तर इझिली तुम्ही घरामध्ये बनवू शकता। तर रेसिपी कशी तयार करायची त्यासाठी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर एका कढईमध्ये मी ते 1 चमचा बटर घेतलेला आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये मी ते पाव किलो क्यूब्स मध्ये कट करून घेतलेले पनीर टाकून घेतले। इथे फ्रेश पनीरचा वापर करायचा आहे। तर आता पनीर एक एक करून सर्व मी ह्या बटर मध्ये ते सोडून घेतलं आणि पनीरला अर्धा ते 1 मिनिट हाय फ्लेम वरती टॉस करून घेतलं। पनीरला जेव्हा व्यवस्थित असा गोल्डन ब्राउन कलर येईल ना, तेव्हा लगेचच हे पनीर एका प्लेट मध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे। पनीरला जास्त टॉस नाही करायचं आहे, तसं केल्याने पनीरचा चुरा होऊ शकतो। तर पनीर आता मी एका प्लेट मध्ये इथे काढून घेतले आणि सेम कढईमध्ये तेल किंवा बटरचा वापर न करता ह्याच्यामध्ये मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकला आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला। व्यवस्थितपणे ह्यांना अर्धा मिनिटभर टॉस करून घेतलं। त्यामध्येच आता मी एक स्लाइसमध्ये कट केलेला कांदा टाकून घेतला। कांदा इथे थोडा मी मोठ्या आकाराचा घेतला होता। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। यांना थोडंसं सॉते करून घेतलं हाय फ्लेमवरती। अर्ध्या मिनिटानंतर लांब लांब कापलेला 1 टोमॅटो सुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्यांना व्यवस्थित सॉते करून घेतलं। मध्ये मी थोडंसं झाकण ठेवलं होतं 2-3 मिनिटांसाठी। 2-3 मिनिटांनंतर मी झाकण सुद्धा काढलं कढईवरचं। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। व्यवस्थितपणे सगळ्या इन्ग्रेडियंट्सला एकदा मिक्स करून घेतलं। तर आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे सॉफ्ट झाले होते। तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केली आणि हे जे मिश्रण आहे ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर ह्याची एक बारीक पेस्ट तयार करून मी घेतली होती। तर सर्व मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून टाकले। त्याच कढईमध्ये 1 चमचा बटर टाकून घेतले आणि क्यूब्समध्ये कट करून घेतलेला 1 कांदा टाकून घेतला। तसेच क्यूब्समध्ये कट करून घेतलेल्या 2 शिमला मिरची टाकून घेतलेल्या आहेत। शिमला मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या वगळायच्या आहेत आणि कांद्यांना व्यवस्थितपणे जे कांद्याच्या पाती आहेत त्यांना व्यवस्थित वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि ह्यांना 2 मिनिटे हाय फ्लेमवरती टॉस करून घेतले। आता कांदा आणि शिमला मिरची टॉस करत असतानाच हे जे माझं मिश्रण आहे ते थंड झालं होतं, तर त्यांना सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे कांदा आणि जे शिमला मिरची आहेत ती सुद्धा व्यवस्थित टॉस झाले, म्हणजे कच्चे पक्के होते तेव्हा मी त्यांना लगेचच एका प्लेटमध्ये जे आहे ते काढून घेतलेलं आहे पनीर सोबत। आणि ह्या सर्व इन्ग्रेडियंट्सला आता मी बाजूला ठेवून टाकले। कढईमध्ये आता 2 चमचे तेल तापत ठेवले आणि याच्यामध्ये 1 चमचा बटर सुद्धा टाकून घेतलेला आहे। बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा जिऱ्याची फोडणी यामध्ये टाकून घेतली। पाव चमचा इथे मी हिंग पावडर सुद्धा टाकून घेतली आणि एकदा ह्यांना मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली होती आणि जी तयार केलेले वाटण होते ना ते थोडे थोडे करून याच्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे वाटणाला इथे मी परतवून घेतलेलं आहे। तर वाटणाला इथे 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगले परतवून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण तसंच होतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं। व्यवस्थितपणे वाटणाला मी एकदा परतवून घेतलं। कढईवरती झाकण ठेवली 5 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढून ह्या मसाल्याला एकदा परतवून घेतले। मसाल्याला व्यवस्थितपणे असं स्टर करून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी जे ड्राय मसाले आहेत ते टाकून घेतले। तर सर्वात आधी इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। 1 चमचा कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला। पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे। 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतली। तर कढाई पनीरमध्ये बेसिकली मसाल्यांना थोडंसं रोस्ट केलं जातं आणि एक खडा मसाला तयार केला जातो। तर इथे मी तसा काही मसाला तयार केला नव्हता। जे काही मसाल्यांना खडे मसाले रोस्ट केले जातात तेच मसाल्यांची पावडर मी ते यूज केलेली आहे, जेणेकरून आपला टाईम थोडासा वाचेल। आता हे सर्व मसाले एकदा परतवून घेतले 1 मिनिटभर। मग मसाले करपू नयेत त्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी थोडे थोडे करून टाकले आणि मसाल्यामध्ये इथे व्यवस्थित त्याला मिक्स करत गेले। आता या मसाल्याला मी शिजवून घेतलेला आहे। तर कढईवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। 2 ते 3 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले
आणि गॅसची फ्लेम स्लो केली आणि त्यानंतर जी ग्रेव्ही मी इथे तयार करून घेतली होती त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे जी घरची दुधावरची साय असते ना ती टाकून घेतलेली आहे। जर का तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी अमूल फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, अदरवाईज 1 चमचा थिक दही असतं ना ते सुद्धा वापरलं तरीही चालेल। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, एकदा मी या ग्रेव्हीला स्टर करून घेतले। पुन्हा यामध्ये मी 1 चमचा दुधाची साय टाकून घेतली, टोटल इथे मी 3 चमचे दुधावरची साय वापरलेली होती। व्यवस्थितपणे ह्यांना एकदा मिक्स करून घेतलं। आता ही जी ग्रेव्ही आहे ती ऑलमोस्ट इथे रेडी व्हायला आली आहे। तर मी आता काय केलं की ह्या कढईवरती पुन्हा झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटांसाठी। 2 ते 3 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले आणि आता मात्र या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलं होतं, म्हणजेच आपली ही जी ग्रेव्ही आहे ती तर पूर्णपणे रेडी झाली। गॅसची फ्लेम मीडियम केली आणि ज्या वेजीज मी टॉस केला होता म्हणजेच कांदा आणि शिमला मिरची टॉस केलेली, त्याचबरोबर पनीर टॉस केलेलं सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे हलक्या हाताने हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले एकत्र। त्यानंतर गॅसची फ्लेम मी आता हाय केली 2 ते 3 मिनिटांसाठी आणि ह्याला असेच मी स्टर करत राहिली। 2 ते 3 मिनिटांनंतर आता मी कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि 3 ते 4 मिनिटे ह्याला असेच वाफवून घेतले। 3 ते 4 मिनिटांनंतर हे जे कढई पनीर आहे ते खाण्यासाठी एकदम रेडी आहे। आता या कढई पनीरला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथी टाकू शकता, पण मी ते कसुरी मेथी नाही टाकली आहे, त्याच्यावरती मी ते कोथिंबीर टाकलेली आहे। व्यवस्थितपणे कोथिंबीरसुद्धा कढई पनीरमध्ये मिक्स करून घेतली आणि गरमागरम कढई पनीर आता मी ते सर्व केलेलं आहे। तर एकदम झटपट तयार होणारी ही कढई पनीरची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। तर हा कढई पनीर तुम्ही पराठा, नान, कुलचा, चपाती कशासोबतसुद्धा ट्राय करू शकता, खाण्यासाठी उत्तम लागतो। आणि जर का तुम्हाला माझ्या पद्धतीने कढई पनीरची रेसिपी ट्राय केली आणि आवडली तर माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की टाका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।